पुण्यामध्ये अंधश्रद्धेचा आणि विकृतीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीला आलेला आहे। दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून स्वतःला गुरुवर्य म्हणवणाऱ्या भोंदू बाबानं एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये भोंदू बाबा स्वप्नील लांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। सध्या तो फरार आहे। 10वीला चांगले मार्क मिळवून देतो असं सांगत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं या भोंदू बाबाकडनं लैंगिक शोषण सुरू होतं। दरम्यान मावळ तालुक्यामधनं एका गावामधनं ही मुलगी बेपत्ता झाली होती आणि ती बिब्बेवाडी परिसरामधल्या या बाबाच्या मठामध्ये सापडली होती अशी माहिती समोर येते। वडगाव मावळमधल्या एका गावातली एक अल्पवयीन मुलगी स्वप्नील गुरूंचा त्यांना फोन जातो आणि तिला ते बोलून घेतात। 10वीला तुझे मार्क्स वाढून चांगले मिळतील, चांगले पर्सेंटेज मिळतील या लोभापोटी ती मुलगी वडगाव मावळवरनं बिबेवाडी इथे पोहोचते। त्या बिबेवाडी पोहोचल्यानंतर त्यांच्या घरात जिथे ह्या भोंदू बाबा जो आहे स्वप्नील गुरु याचा जे सर्व देवीचा प्रकार तिथे होतो, तिथे त्याच्यावरती लैंगिक अत्याचार होतात। विक्टीम अजून घाबरलेली आहे। पुढे पण भविष्यात काही स्टेटमेंटवर अजून येऊ शकतात। अजून पोलीस यात तपास करत आहेत। तर पुण्यामधल्या या भोंदू बाबा प्रकरणामध्ये आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अशा भोंदू बाबांवर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। पण सरकारच्या वतीनं आधीच आवाहन केलेलं आहे की ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे भोंदू बाबा काही प्रकार करतात त्याच्या तक्रारी शासनाकडे, प्रशासनाकडे लोकांनी द्याव्यात। अशा पद्धतीच्या काही तक्रारी आधी देखील प्राप्त झाल्या। आपण त्या भोंदू बाबांवर कार्यवाही देखील केलेली आहे। हा जो प्रकार आहे ह्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या, निश्चितपणे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल।